दोस्तों नमस्कार। आज मैं शाम को जब घर आते समय कुछ वॉलेंटियर लोगों से बात हुई मेरी। उनका काम था रास्ते पे ट्रैफिक को कंट्रोल करना, और वो जो वॉलेंटियर थे सभी के सभी लगभग 60 साल के ऊपर थे, मतलब वरिष्ठ नागरिक, सीनियर सिटीजन। उनको मैंने पूछा, अपनी गाड़ी रुकाया, उनको पूछा, वो एक एनजीओ से ताल्लुकात रखते हैं और वो एक जनहित के लिए कार्य कर रहे हैं, और उनका एनजीओ का नाम था जन आक्रोश। नमस्कार। या रस्त्याने जात होतो, जाता जाता बघा हे खूप चांगलं कार्य माझ्या डोळ्यासमोर दिसलं। आणि हे साहेब, या साहेब असं, हे सिनियर सिटीजन लोक आहेत आणि हे युनिफॉर्म घालून काय जन आक्रोश काय आक्रोश आहे तुमचं? आमचा आक्रोश आहे की कोणी गेल्यानंतर घरी जो आक्रोश कमी होतो तयार, तो कमी करायचे आमचे प्रयत्न आहे। आम्ही गेल्या 12 वर्षापासून ट्रॅफिक अवेअरनेस म्हणजे लोकांचा जो आक्रोश होऊ शकतो ते व्हायला म्हणजे चान्सेस असतात, ते व्हायला नको, हे तुम्ही काम करतोय। छान छान। आम्ही दर बुधवारी नागपुरात एका चौकात असतो, लोकांना विनंती करतो, पोलीसचं काम करत नाही, हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावा, स्टॅपलांच्या मागे उभे राहा, झेब्रा क्रॉसिंग पायी चालणार असेल मोकळं ठेवा, बरोबर। आणि हेल्मेट फक्त पोलीस रूल हे पोलीस त्यांना माहित असतं, पण तुम्ही अवेअरनेस त्यांना लक्षात आणून देता, कळते पण वळत नाही। कळते पण वळत, हे खूप चांगलं स्लोगन आहे, कळते पण वळत नाही। जे हेल्मेट तुम्ही घालता किंवा काही नाही घालत, ते रूल पोलिसांकरता बनले नाही, तुमच्या स्वतःच्या सेफ्टी करता बनले। बरोबर आहे, बरोबर आहे। आपल्याला खूप आयुष्य काढायचं आहे आणि स्वतः सुरक्षित राहा, दुसऱ्याला आणि सुरक्षित आयुष्य काढायचं। आम्ही तर प्रत्येक शाळा, कॉलेजेस, ट्युशन क्लासेसमध्ये जातो, तिथे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे पोरांना अवेअर करतो। आणि होमगार्ड, मिलिटरी स्कूल, त्याच्यानंतर NSS NCCचे कॅम्प, बरोबर, नर्सिंग कॉलेजेस, सगळीकडे जाऊन आम्ही अवेअर करायचा प्रयत्न करतो सगळ्यांच्या माध्यमातून। हे चांगलं काम आहे, खरोखर चांगलं काम आहे, कौतुकास्पद। आपल्या भारतामध्ये 3 मिनिटाला एक माणूस रोज वरती जातोय, बरोबर आहे। रोज 462 लोकांच्या डेड बॉड्या संध्याकाळी घरी येतात, ते चांगल्या कामाकरता निघतात आहे। 1500 लोक हॉस्पिटलला जातात रोज, बरोबर। जिंदगीभर 2 महिने 3 महिने किंवा आयुष्यभर व्हीलचेअरवर राहावं लागते, बरोबर। हे कमी करायचा आमचा सगळ्यांचा प्रयास आहे, बरोबर। आणि आम्ही कोणाकडून निःशुल्क प्रेझेंटेशन देतो, कोणाकडून 5 पैसे घेतो। आणि साहेब मी सांगतो, खरोखर हे कौतुक करण्यासारखं काम आहे। आमचे सचिव आहेत रवीजी कातखेडीकर, आणि आमचे अध्यक्ष आहेत प्रकाशजी खांडेकर। अच्छा, तर हे सदस्य आहे, माझं नाव दत्तात्रय कुलकर्णी साहेब है ना, मी सदस्य। आणि सदस्य, आणि हे यांचं जन आक्रोश आणि एनजीओ आहे, आणि हे तुमचं हे युनिफॉर्म समजा, येलो टी शर्ट म्हणजे। तर साहेब, तर बघा या प्रकारे यांचं हे काम चौकात, प्रत्येक चौकात तुम्ही असता म्हणजे बुधवारी कुठल्या तरी एका नागपुरातल्या जाऊ। अच्छा, आणि बाकी मग शाळा, कॉलेजेस, ट्युशन क्लासेसमध्ये जातो। तुमचं एनजीओचं नाव जन आक्रोश काय? जन आक्रोश आहे, जन आक्रोश फॉर बेटर टुमारो। आतापर्यंत काय झालं तर सोडून द्या, फॉर बेटर टुमारो, भविष्यासाठी। छान 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 छान। मला हे बघा खूप चांगलं, मला खूप आवडलं, हे मला खूप आवडलं। आणि तुम्ही आम्हाला कुठेही बोलवा, आम्ही यायला तयार। नक्की 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 नक्की। पैसे कोणाकडून घेतले। आणि हे म्हणजे बघा तुमचं असं म्हणतात ना की रिटायरमेंट झाला, घरी बसा, आणि निस्वार्थ काम करतात, निस्वार्थ काम। कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, बँकर्स आहे, असं काही, कोणी व्यावसायिक पण आहे याच्यामध्ये, बरोबर। आम्ही काम करतो। सर एनजीओशी भरपूर लोक जुळलेले आहेत, असं समजा 200 लोक जवळपास आहे। 6 स्टेटमध्ये आमच्या शाखा आहेत। अरे मोठं काम आहे, चांगलं काम आहे, हळूहळू काम वाढेल आहे प्रत्येक ठिकाणी प्रयास। आणि चांगल्या कार्याला सुरुवात केली तर लोकांना पटतंय, लोक येतात, जुळतात है ना, हे बघून आपल्याला बोलता येईल सारांश है ना। चला साहेब, मी तर या प्रकारे बघा, हे मी कॅमेरा मुद्दाम ठेवतो की असलं कुठलंही काही घटना किंवा काही असं कार्य दिसलं तर त्याला कॅमेऱ्यात कॅप्चर करायचा, हा माझा उद्देश। तर साहेब नमस्कार, आनंद।